मग एकाग्रता साधायला आवश्यकता काय आहे? तर पहिले आहे यम, काय करू नये, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. म्हणजे जी नैसर्गिक प्रवृत्ती नाहीये त्याच्या विरुद्ध वागायचा प्रयत्न जर करत असेल तर त्याला एकाग्रता साधणार नाही. मग काय करावं ते सांगितलेलं आहे. शुच, संतोष आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे स्वच्छता पाळावी, संतोष म्हणजे समाधानी राहावं, तप, स्वाध्याय, तपश्चर्या करावी जी तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे. ते तुमचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आलेलं आहे, याकरता मी तुमचं खूप अभिनंदन करतो. अष्टांग योगातली तपश्चर्या आणि स्वाध्याय हे तुम्ही सर्वांनी साध्य केलेलं आहे, तुमचं खूप खूप कौतुक. याच्यानंतर आवश्यकता असते ईश्वर प्रणिधानाची. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? तुम्ही इतकं सगळं केल्यानंतरही जे आज या हॉलमध्ये नाहीत तेही सारे यशस्वी कार्यकर्ते तुमच्या जितक्या सामर्थ्याचे आहे तेवढं लक्षात घ्या. पण त्यांना इथे बसायचा मान मिळाला नाही, काही कारणाने मिळाला नसेल, पण त्यांनी ते ईश्वरावर सोडून द्यावं. फार मोठं काही नुकसान झालेलं नाही आहे त्यांचं. भविष्यात जाऊन ते तुमच्या तोडीचं काम करतील असा मला विश्वास वाटतो. पण तुम्हीही हे लक्षात ठेवा की जे सारे लोक इथवर पोहोचू शकले नाही तेही समर्थ आहेत. आणि हे जाणण्याची आणि सिद्ध करण्याची जी वृत्ती असते त्याला म्हणतात ईश्वर प्रणिधान. मग हे ईश्वर प्रणिधान आपण साधलं, काय करावं काय करू नये हे सगळं केलं तर मग त्याच्यानंतर वेळ येते आसनाची. आसन, सगळेजण आपापल्या खुर्च्यांवर बसलेले आहेत. 6 मिनिटं आहे त्या ठिकाणी, आहे त्या पॉश्चरमध्ये, आहे त्या परिस्थितीत जर बसता आलं स्थिर, त्याला म्हणतात स्थिर सुख आसनम. स्थिर बसता आलं पाहिजे. स्थिर बसता आलं नाही तर ते आसन नाही. मग ते झालं आसन. मग प्राणायाम. प्राणायामाचा काय उपयोग, कशासाठी करायचा मी तुम्हाला सांगतो. आपल्या छातीचा भाता जितका फुगू शकतो त्याच्या फक्त 15% वापर आपण प्रत्येक जण करतो. 15%. तुम्ही जर प्रयत्न केला तर तो 30% ही होऊ शकतो. ते साध्य कसं करायचं हा उपाय तुम्हाला प्राणायामाने कळेल. तुम्ही एक कापडी टेप घ्यायची, छातीचा घेर मोजायचा, श्वास पूर्णपणे काढून टाकून आणि श्वास पूर्णपणे घेऊन दोन्हीचा तफावत काढायची. त्याला पहिल्या याने भागायचं, मग जो काही आकडा येईल तो लिहून ठेवायचा. 1 महिना प्राणायाम करायचा, नंतर पुन्हा तेच करायचं. तुमच्या लक्षात येईल की छाती फुगवण्याचे तुमचं सामर्थ्य वाढलेलं आहे. याला म्हणतात प्राणायाम. आसन, प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? आहार असतो, आहार आपण घेतो. प्रत्याहार म्हणजे काढून टाकणे, आपल्यामधलं सामर्थ्य बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार कसा साधायचा? धनुष्याला असा बाण मारतो, दोरी ओढून ठेवलेली आहे, सिद्ध झालं, मारायला तयार. ही प्रत्याहाराची भावना आहे. स्वस्थ चित्त, सावध चित्त आणि दत्त चित्त. तुमच्या विषयाला वाहिलेलं समर्पित असं चित्त ज्याचं असेल तो एकाग्रता साधू शकतो. हे झालं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. मग असते धारणा. धारणा तर तुमची ऑलरेडी झालेली असते. तुम्हाला माहिती आहे मला काय करायचं आहे. ज्याला असं वाटतंय मला राष्ट्रपती व्हायचं आहे तो होईल. एकाग्रता साधली तर तो राष्ट्रपतीही होईल. ज्याला वाटतंय मला इंजिनियर व्हायचं आहे तो इंजिनियर होईल. तर हे सगळं तो होऊ शकतो. हे साधण्याकरता लागते एकाग्रता, आणि ती एकाग्रता तुम्ही या पद्धतीने मिळवू शकता. एकाग्रता साधणे म्हणजेच मोक्ष. धारणा झालेली आहे तुमची, त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. कसं करायचं, काय करायचं ते साधेल. जेव्हा साधेल तो आहे मोक्ष. हा झाला एक भाग. दुसरा भागही तुम्ही खूप अनुभवला असेल सगळ्यांनी. आपलं म्हणणं थोडक्यात सांगा. प्रोजेक्ट तुम्ही घेऊन गेलात, मग ते विचारणार शिक्षक
तुम्ही काय प्रयोग केलात? तुम्ही जे काही केलं असेल ना, थोडक्यात कमीत कमी शब्दात सांगा. वेळ फार कमी आहे. कमीत कमी शब्दात म्हणजे कसं सांगायचं? म्हातारी उडता नयेची तिचला माता मदीयाशी, कांता काय वधू नव प्रसवते 7 दिशांची तशी, पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजी तसे, हाता माझी नृपा तुझ्या कवसलो आता करावे कसे. हे सगळी कहाणी रघुनाथ पंडितांनी 76 अक्षरात लिहिलेली आहे. 76 अक्षर फक्त. शार्दूल विक्रीत एका ओळीत 19 अक्षर. 19 चोक 76. कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय सामावण्याचं सामर्थ्य म्हणजे काव्य सामर्थ्य. भारतामध्ये हे पूर्वापार आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की इथला प्रत्येक विद्यार्थी उत्तम वृत्तबद्ध कविता लिहू शकेल. त्यांनी कोशिश करावी. कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकती, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. हे आहे ते आपण करायला पाहिजे. हे सामर्थ्य, काव्य सामर्थ्य तुम्ही मिळवाल अशी आशा करून मी माझं फार लांबलेलं भाषण थांबवतो.